नमस्कार मैत्रिणी. तर आज मी बेसन पोळीचाच एक प्रकार करते, पण थोडासा वेगळा. त्यात मी बटाट्याचे काप घातलेत. तर तुम्ही त्यात काही मसाले पण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता. कांद्याचे स्लाईस पण घालू शकता. मी असे पातळसर बटाट्याचे काप करून पाण्यातच ठेवलेत. तर चला, आपण त्यासाठी बेसन घेतलं आहे साधारण 100 ग्रॅम. त्यात मी टाकले ओवा साधारण पाव चमचा, तिखट, मीठ आणि हळद तुम्हाला तुमच्या प्रमाणे टाकू शकता. हा टाकला आहे थोडासा खायचा सोडा साधारण 3 चिमूट, आणि आपण पाणी ओतून चांगले मिक्स करून घेणार आहोत, की जसं आपल्याला बेसन पोळीसाठी पीठ लागतं त्याचप्रमाणे आपण करून घेणार आहोत. तर हे पीठ आपलं तयार झालं आणि मी ठेवला आहे तवा गॅसवर. मी ठेवला आहे नॉनस्टिक तवा. तुम्ही साधा तवाही ठेवू शकता. फक्त त्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्या, आणि थोडं जास्त तेल लावलं तर चालेल. तर मी बेसन पोळीसाठी मिश्रण टाकून घेतले. हवी तशी बनवा, छोटी मोठी. आणि आता आपल्याला लावायचे बटाट्याचे काप पातळ केलेले. अगदी फटाफट लावून घ्या. ओले आहेत तोपर्यंतच, कारण ते चिकटले पण जातील आणि व्यवस्थित बसले जातील. तर थोडं दाबून घ्या चालेल. आणि वरून हे थोडंसं मिश्रण टाका बेसनचं. त्याच्यावर टाका चवीप्रमाणे मीठ, थोडंसं अगदी चिमूटभर, म्हणजे बटाट्याला पण व्यवस्थित लागलं जाईल. आणि असं हलक्या हाताने पसरून घ्या. झाकण लावा. गॅस अगदी बारीक आहे आणि साधारण 1 ते 1.5 मिनिट मी झाकण लावलं होतं, आणि त्याच्यामध्ये माझे बटाट्याचे स्लाईस शिजले होते. तर मी पलटून घेते. पलटून घेतल्यानंतर दुसरी बाजूही आपल्याला थोडीशी शेकून घ्यायची, आणि अगदी बारीक गॅसवर केलं आहे मी हे. आता ही आपली बेसन पोळी बटाट्याची तयार झाली. तर तुम्हाला कांद्याचे स्लाईस पण लावू शकता, बटाटा आणि कांद्याचे स्लाईस. मसालेही टाकू शकता, आणि अर्थातच त्याचा बटाटा शिजला गेला पाहिजे, तेव्हाच तुम्ही पोळी उलटा. आणि आवडली तर नक्की